हम भी दरिया है, हमें अपना हुनर मालूम है, जिस कदर भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा। कितनी सच्चाई से जिंदगी ने मुझसे ये कह दिया, तू नहीं मेरा तो कोई दूसरा हो जाएगा। सब उसी के है हवा, खुशबू जमी और आसमां, तू जिधर भी जाएगा उसको पता हो जाएगा। अजून एक दुसरा होता, जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है, जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है, पैरों ने कभी मील का पत्थर नहीं देखा, बेवक्त अगर जाऊंगा सब चौक पड़ेंगे, एक उम्र हुई दिन में कभी घर नहीं देखा, पैरों ने कभी मील का पत्थर नहीं देखा। पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, मैं मोम हूं उसने मुझे छूकर नहीं देखा। नमस्कार महाराज, मका पिकाचे खत नियोजन बरेच व्हिडिओ पाहतो मी युट्यूबला, आणि बरेच व्हिडिओ असे आहेत की ते बजेट जो आहे तो एकदम हायफाय होऊन जातो मक्याच्या हिशोबाने। मग मीही ठरवलं की तुम्ही बजेट हायफाय करणारच आहात, तर मीही बजेट वाढवतो माझा, आणि मीही तुम्हाला तसाच डोस देणार आहे, पण असा देणार आहे महाराज जे गरजेचं आहे तेच, दुसरं गांजा भांजा माल नाही। तर लक्षात घ्या, लागवडीच्या वेळेस पहिला डोस जो द्यायचा आहे महाराज, तो आहे महाधन कंपनीचं 24-24-0। त्याच्यामध्ये पेटंट काली 50 किलो, महाधन कंपनीचा 24-24-50 किलो, पेटंट काली 50 किलो। 24-24 बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, पण हे पेटंट काली लफडं बऱ्याच जणांना माहित नसेल, तर सांगतो महाराज। पेटंट कालीमध्ये 30% पोटॅशियम ऑक्साईड आहे, K2O3, 30%, 30% K2O3 पोटॅशियम ऑक्साईड आहे, ऑक्साईड फॉर्मचा, जो कोणासोबत लफडं करतच नाही, सगळ्यांदा सीधा पिकाला भेटतो। प्लस त्याच्यामध्ये महाराज तुम्हाला MgO3 जो आहे महाराज तो 10% भेटतो। किती? 10%। आणि 44% तुम्हाला SO3 भेटतो महाराज, सल्फर। म्हणजे हे पेटंट काले आपण जेव्हा पिकाला देतो त्या पिकाला आपल्याला हे 3 घटक भेटतात महाराज। हे इतके जबरदस्त क्वालिटीचे आणि हाय क्वालिटीचे आहेत, कारण ही कंपनी K+S ही जर्मनची कंपनी आहे, आणि यांचा हात धरत नाही कोणी रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या बाबीमध्ये, आणि पोटॅश म्हणजे तिथं खदानीच आहेत। आता दुसरा जो आयटम आहे हा 24-24-0, याच्या इतका प्युअर फॉस्फरस मला नाही वाटत दुसऱ्या ग्रेडमध्ये असेल जे बल्क फर्टिलायझरमध्ये आहेत, कारण की हे डायरेक्ट तुम्ही पाण्यातूनही सोडवतात बरेच शेतकरी डायरेक्ट, कारण की याच्यामध्ये P2O5 आणि अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रेट नायट्रोजन असे 2 नायट्रोजन आहेत महाराज। म्हणजे अमोनिकल म्हणजे काय महाराज, आणि नायट्रेट म्हणजे काय? अमोनिकल म्हणजे नायट्रेट म्हणजे दिला तुम्ही हे 24-24-0, याच्यामधला 12% जो नत्र आहे हा लगेच लागतो। किती? ज्या मिनिटाला दिलं त्या मिनिटापासून नायट्रोजन घ्यायला सुरुवात करते, हा 7 दिवसापर्यंत ते 8 दिवसापर्यंत पीक याला घेतं। नंतर हे जे अमोनिकल आहे हे लागायला सुरुवात होते, आणि हे 22 ते 30 दिवसापर्यंत पिकाला नत्र पुरवत राहते। म्हणजे ही जी 24-24-0 आहे हा पहिल्या दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत पिकाला नत्र पुरवतो महाराज, त्याच्यामधल्या 2 घटकांमुळे। आणि पेटंट काली तुम्हाला मॅग्नेशियम काळं पडू देत नाही, सल्फर जमिनीमध्ये जास्त कमी पाणी झालं, मुळांना प्रॉब्लेम झाला, किंवा जमिनीचं तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी, किंवा अमिनो ऍसिड तयार करण्यासाठी सल्फर मदत करतो। आणि पोटॅशियम ऑक्साईड आहे महाराज, ते बी 30%, ते बी ऑक्साईड। हा, आपण जे देतो साधा पोटॅश, पोटॅशियम क्लोराईड राहतं KCl, त्याच्यामध्ये 50-60% पोटॅश आणि 40% मीठ, असं धरून घ्या महाराज। जेव्हा ते क्लोराईड, जेव्हा तुम्ही पोटॅश घेता मूळ, त्याबरोबर क्लोराईडही घेतं, आणि ते पत्त्यांवर इफेक्ट जाणवतो, जमिनीवर असा भुराभरा कलर येतो, क्षार येतात, आणि जमिनीची पातळी खराब होते महाराज। हा पहिला डोस आहे। दुसरा डोस लागवडीच्या, हा लागवडीच्या वेळी मक्याचे जेव्हा तुम्ही बी लावणार आहेत त्याच्यासोबत मशीनमध्ये टाकून देऊ शकतात। दुसरा डोस लागवडीच्या 30 दिवसानंतर, 30 ते 35 दिवसाच्या अंतराने घ्यायचा महाराज डेस। त्याच्यामध्ये काय करायचं राजा हो, 50 किलो युरिया आणि SOP 50 किलो, समजलं का? आईला डस्टर कुठे गेला चला। लंबी दरिया है हमें हमें हमें। तर महाराज
याच्यामध्ये काय करायचंय, दुसरा डोस जो आपण 30 दिवसांनी देणार आहोत, हा 30 दिवसाचा डोस जो आहे हा 50 किलो युरिया आणि 50 किलो एसओपी. आता हे एसओपी काय येतोय तुम्हाला सांगतो महाराज. याच्यामध्ये पोटॅश जो आहे K2O3 हा 50% आहे महाराज आणि सल्फर 50% आहे. म्हणजे याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅशचं नाव असं दिलेलं आहे, सल्फेट ऑफ पोटॅश. म्हणजे सल्फर 50%, पोटॅश 50%. जसा आपला साधा पोटॅश येतो, पोटॅश 60% आणि क्लोराईड 40%. तर हा तसा पोटॅश आहे. आता याचा फायदा काय होतो, मी ते पोटॅश साधं पोटॅश का नाही घेतलं, तर हा जो आहे याच्यासोबत तुम्हाला सल्फर भेटतो महाराज. हा सहजासहजी कोणासोबत फिक्स होत नाही, एकदम हाय क्वालिटीचा आहे. एसओपी तुम्हाला घ्यायच्यात महाराज, एक तर यारा नाही तर K+S, या दोघं कंपनीच्या एसओपी तुम्ही वापरू शकता. खतरनाक आहेत, एकदम खतरनाक, भारी एकदम. असे 2 डोस तुम्ही कराल. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल, दादा मका हे झिंक लविंग प्लांट आहे आणि झिंक नाही का, तर तुम्हाला 2 मी ऑप्शन देतो, तुम्हाला कशा बरोबर जायचं तुम्ही ठरवा. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता महाराज, हा जो दुसरा डोस द्याल त्याच्यामध्ये तुम्ही झिंक सल्फेट टाकू शकता, हे ना, झिंक सल्फेट टाकू शकतात महाराज. ते 10 किलो टाकू शकतात एकरी. याच्यामध्ये मला हे का पटत नाही, झिंक सल्फेट तुम्हाला चांगल्या कंपनीचं शक्यतो भेटत नाही. झिंक राहतं का काय राहतं देव जाणो, पण भेटलं चांगल्या कंपनीचं असा डोस करा. नाही तर मग मी अजून दुसरा डोस सांगतो महाराज. जेव्हा तुम्ही काय कराल, हे डोस केलाय तुम्ही असा, पण त्याच्या पहिले ज्या दिवशी तुम्ही लागवड कराल त्याच दिवशी अव्हेना न्यूट्री मिक्स म्हणून एक स्लरी बनवून घ्यायची महाराज, 200 लिटर टाकीची. म्हणजे 200 लिटरचा मायक्रोन्यूट्रन तयार होऊन जातं. त्याच्यामध्ये झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, ॲमिनो, सीवीड, फुलवीट असं मिक्सचर आहे. जे तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये टाकलं की ते तुमचं 200 लिटरचं स्लरी तयार होऊन जाते मायक्रोन्यूट्रनचे. 15 दिवसापर्यंत याला हलवा लागतं आणि 15 दिवसानंतर 7 लिटर प्रति एकर सोडायचं महाराज, 7 लिटर प्रति एकर. आणि हे 7 लिटर जे आहे हे तुम्हाला 5 वेळेस सोडायचं आहे. किती? 5. 7 गुणिले 5 35 लिटरच्या आसपास तुम्हाला हे एका एकराला सोडायचं आहे. म्हणजे हे 200 लिटर म्हणजे तुमचं जवळपास 7 एकरच्या आसपास वावर होतं महाराज, जेव्हा तुम्ही ही स्लरी तयार करून घेता. म्हणजे अशा पद्धतीनेही तुम्ही जाऊ शकता हे करून, किंवा अशा पद्धतीनेही जाऊ शकता. अशी जी पद्धत आहे याच्यामध्ये तुम्हाला बाकी गोष्टीही भेटत आहेत, प्लस रूट झोन डेव्हलप. आम्हाला खूप मागच्या वर्षी प्रॉब्लेम आला, तो म्हणजे काय झालं, ते मक्का नॉर्दर्न कॉर्न लिप ब्लाइट खालून मक्का करपा बसून जातो, कोणत्या भाषेत पाणी जास्त होऊन जातं, कोणा भाषेत काय काय, प्लीज कमेंट. तर असं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजवलेल्या आहेत आणि एकदम साध्या भाषेत आणि एकदम जे गरजेचं आहे तेवढंच सांगितलंय महाराज. मला माहित आहे हा थोडासा बजेट तुम्हाला कॉस्ट वाटेल, पण याच्यापेक्षा तुमचा कार्यक्रम वाजवला जातो. हे टाका, ते टाका, क्वेश्चन हाय किट टाका, लोशन किट टाका, त्याच्यापेक्षा हे जर आवडलं तर घ्या, नाही आवडलं काही हरकत नाही महाराज, तुम्हाला पटेल तसं घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.